मोले घातले रडाया नाही आस्वाणी माया तैसा भक्तिवाद काय रंग बेगडीचा न्याय वेठी धरली या दावी भाव मागे पळाया पाव तैसा भक्तिवाद काय रंग बेगडीचा न्याय थोडा कमी करायचा म्हणजे शब्द ऐकायला जातील वा वेठी धरली या दावी भाव मागे पळाया पाव तैसा भक्तिवाद काय रंग बेगडीचा न्याय काजव्याचे ज्योती तुका म्हणे न लगे वाती तैसा भक्तिवाद काय रंग बेगडीचा न्याय विठाला महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करु प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपोलिया मोले घातले रडाया नाही आस्वाणी माया तैसा भक्तिवाद काय रंग बेगडीचा न्याय कमी करा अजून प्रस्तुत प्रकरणी परतवाडी या गावामध्ये संपूर्ण परिसर पंचक्रोशी सदोतीस वर्ष झालेलं सप्ताहाला 37 वर्ष हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. हरिभक्त पारायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू तुकारामजी महाराज राठोड या ठिकाणी 37 वर्षापासून उपस्थित आहेत. या परिसरामध्ये खास खानदानी परमार्थाचं बीज निर्माण करणारं फडकरी व्यक्तिमत्व आमचे ज्येष्ठ गुरुबंधू गुरुभ्राता हरिभक्त पारायण श्री भागवत महाराज बावले, हरिभक्त पारायण पांचाळ महाराज आहेत. ही सगळी मंडळी महाराज आहेत. ठोंबरे महाराज ज्यांची रामकथा आहे या ठिकाणी सगळी श्रोते मोठमोठे वक्ते असलेले आहेत. टाळकरी मंडळी ही सुद्धा अत्यंत सुज्ञ आहेत, ज्यांचं तप झालेलं आहे काही वारकरी संप्रदायामध्ये अशी मंडळी. आणि नवोदित तरुण कीर्तनकार श्री हरिभक्त पारायण हनुमंत महाराज डांबे आबा हेही या ठिकाणी उपस्थित आहेत.
ग्रामस्थ मंडळी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, निवडणूक चालू आहे. आपल्या इथली नाही का, म्हणजे जवळपास बऱ्याच ठिकाणची चालू आहे. निवडणूक चालू आहे. त्यामुळं अत्यंत चांगला असा परिसर आणि या परिसरामध्ये हरिभक्तपरायण आमचे मित्र बळीराम दादा आवटे आणि तुकाराम महाराज राठोड यांनी माझ्या कीर्तन सेवेचं नियोजन केलं. त्याप्रमाणे मी आलो. आपल्यासमोर सेवेकरता जो अभंग घेतलेला आहे तो श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा असून जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग आहे बरं का. कीर्तन जरा नीट ध्यान देऊन ऐकायचे. 4 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी भक्त्यांतर्गत येणाऱ्या 4 दोषाचा निषेध केलेला आहे. विठ्ठला अर्थात या अभंगाच्या द्वारा श्री संत जगद्गुरु तुकोबाराय भक्तीची विशुद्ध लक्षणं पण ती निषेधमुखाने प्रतिपादन करतायत. नेम, शास्त्र, वेद, पुराण आणि हर एक व्यक्ती या 2 पद्धतीनेच बोलत असतो. एक तर भक्तीचा किंवा जगातल्या कुठल्याही पदार्थाचा विधी करावा लागतो किंवा मग निषेध करावा लागतो, त्या पदार्थाची सिद्धी होत असते. अर्थात कोणत्याही पदार्थाचं वर्णन करायचं झालं तर विधिवचनाने केलं जातं आणि निषेधवचनाने केलं जातं. त्यालाच विधिमुख आणि निषेधमुख असा शब्दाचा प्रयोग केला जातो. म्हणजे काय नेमकं, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे मराठीमध्ये सरळ, हा पदार्थ असा आहे असं सांगणं म्हणजे विधिमुखाचं बोलणं आहे आणि हा पदार्थ असा नाही असं सांगणं म्हणजे त्याला निषेधमुख म्हणतात. विठाला विठाला. अर्थात कुठलाही मनुष्य बोलायला लागला कुठल्या तरी पदार्थाबद्दल तर या 2 पद्धतीनं बोलतो. हा पदार्थ असा आहे आणि हा पदार्थ असा नाही. माईक असा आहे आणि असा नाही. कुठलाही पदार्थ सांगताना या 2 पद्धतीचा माणूस पण, शास्त्र पण, वेद पण, म्हणजे वेदशास्त्राची जी परंपरा आहे ना तीच परंपरा हर एक माणसामध्ये प्रतिपादनाची असते. ती सूक्ष्म असते, थोडी असते, पण असतेच. आणि तीच गोष्ट हर एक व्यक्ती हर एक पदार्थाच्या बाबतीमध्ये बोललं जातं बरं का. तीच गोष्ट जगद्गुरु तुकोबाराय इथे बोलतात, पण ती भक्तीची विशुद्ध लक्षणं प्रतिपादन करताना निषेधमुखाने सांगतायत. वेदाला, शास्त्राला कोणीतरी विचारलं, म्हटले परमात्मा कुठे 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 आहे असं विचारलं बरं का. प्रश्न काय आहे, परमात्मा कुठे आहे, कुठे आहे असं विचारलं. वेदाने लगेच विधी करायला सुरुवात केली की सर्वत्र आहे. ओम तदेजति तन्नेजति तद्धूरे तद्वन्तिके तदंतरस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः ओम ईशावास्य इदं सर्वम ईशावास्य. अर्थात याचे 2 अर्थ होतात की सर्वत्र देव आहे असा एक अर्थ होतो आणि हे सर्व देव आहे असा दुसरा अर्थ होतो. विठाला विठाला. देवाचं अस्तित्व म्हणजे कुठे आहे असं विचारलं तर विधिमुखाने सांगितलं तदेजति तन्नेजति. पण आता देव कसा आहे असं विचारलं बरं का. देव कसा आहे, कसा आहे विचारलं
की वेदाने त्याचं निषेधमुखाने प्रतिपादन करायला सुरुवात केली. असा नाही, असा नाही, असा नाही. जगातल्या हर एक पदार्थाचं, हा पदार्थ आहे ना, खांब आहे ना, खांबासारखा आहे का? नाही. स्पीकरसारखा आहे का? नाही. माईकसारखा आहे का? नाही. माणसासारखा आहे का? नाही. न इति, न इति, न इति, न इति शब्दाचा प्रयोग केला. मग हा न इति, न इति, नेती नेती म्हणती. आता द्विरुक्ती करणं म्हणजे अनंत वेळेला निषेधमुखाने प्रतिपादन करणं असा त्याचा दुसरा अर्थ होतो. म्हणूनच तर न इति, न इति परमात्म्याच्या कसा आहे असं विचारल्यानंतर निषेधमुखाने प्रतिपादन केलं. म्हणजे देवाबद्दल, ईश्वराबद्दल पहिला प्रकार आहे विधिमुख, दुसरा प्रकार आहे निषेधमुख. आता माणूस, अमुक माणूस कसा आहे असं विचारलं. म्हटले तो माणूस आहे ना तुम्हाला देवासारखा आहे. लोक काय म्हणतात? देवासारखा आहे. देवासारखा आहे का? मग नाही कसा? म्हटलं भूतासारखा नाही, तो आहे कसा? देवासारखा. नाही कसा? भूतासारखा नाही आहे. म्हणजे भूत काय करतं? दुसऱ्याला त्रास देतं, तसा तो. आणि देव काय करतो? लोकाला सहकार्य करतो, असा तो माणूस. म्हणजे माणूस आहे कसा आणि माणूस नाही कसा हे सांग नाही की नाही. जुन्या काळात एक गाणं होतं पहा, बरं का, तुम्हाला आठवत असेल तर पहा. ते गाणं असं होतं, माणूस कसा असावा आणि कसा नसावा. बरं का पांचाळ महाराज. चुली पुढं बसणारा असावा पण भाकरी मग, असं होतं की नाही गाणं. म्हणजे कसा असावा म्हणजे विधिमोचन आहे, आणि कसा नसावा. आता माणसं घास बी मोजायला लागले, तो भाग निराळा आहे. पण कसा असावा आणि कसा नसावा हर एक पदार्थाचं वर्णन विधिमुखाने आणि निषेधमुखाने. बरं का. तसं इथं आज जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या द्वारा भक्तीची विशुद्ध लक्षणा प्रतिपादन करताना भक्ती कशी नसावी याद्वारा भक्तीची विशुद्ध लक्षणा प्रतिपादन करतायत. विठाला अर्थात भक्ती कशी नसावी याच्याकरता जगद्गुरु तुकोबारांनी 4 चरणात 4 दृष्टांत दिलेले आहेत. हे 4ही पहिल्या चरणातला एक दृष्टांत माहीत आहे, बाकीचे दृष्टांत अंतर्गत असलेल्या सिद्धांतात कोणालाही सरासरीना माहिती नाही. प्रगम्मत अशी या अभंगाचे दृष्टांतच स्पष्ट आहेत, सिद्धांत स्पष्ट नाही. सिद्धांत अध्यारूत आहे. अध्यारूत सिद्धांत काढावा लागतो, उकल करावा लागतो त्याचा. दृष्टांत मात्र शब्दाने स्पष्ट अशा प्रकारचा आपल्यासमोर आहे. बरगम्मत अशी आहे, त्याच्यामध्ये 4 चरणात 4 दृष्टांत दिले. आणि पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय जे बोलतात की नाही, ते सकाम नावाच्या दोषाबद्दल बोलतात. कुठल्या? सकामता. या सकामतेमध्ये 2 प्रकार आवा. बरं का. अण्णा, अण्णाच म्हणतात ना तुम्हाला? हे पण अण्णा, हे पण अण्णा, हे भागवत अण्णा, तुकाराम अण्णा. सकामता 2 प्रकारची. आता सकामता म्हटलं की एकच प्रकारची असं लोकांच्या ध्यानात आहे. नाही, 2 प्रकारची. एक भक्ती देवाची करायची, मोबदला माणसाकडं मागायचा, ही एक सकामत आहे. काय? भक्ती कोणाची करायची? देवाची करायची, आणि मोबदला त्याचा माणसाकडे. ही कनिष्ठ दर्जाची सकामता. याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाची सकामत आहे. नीट आहे का बरं का? अत्यंत महत्त्वाचा विषय हा. याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाची सकामत आहे. भक्ती देवाचीच करायची आणि वस्तूसुद्धा, विषयसुद्धा देवाकडूनच मागायचा. विठाला विठाला. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कोणची सकामता सांगायची आहे? भक्ती देवाची करायची आणि मोबदला माणसाकडून मागायचा. ही जी सकामता आहे ना, याचा निषेध आहे. नीट ध्यानात घ्या गोष्ट. काय? कुठल्या सकामतेचा निषेध आहे?
या सकामतेचा हलकट मराठी भाषेत निकृष्ट, हो, अर्थात माणुसकीत न बसणारी जी सकामता आहे ना, कशात न बसणारी? माणुसकीत न बसणारी. एवढं वाईट आहे हे शब्द, हा माणुसकीत न बसणारी म्हणजे माणुसकीत सुद्धा बसत नाही आहे. मला याच्यापेक्षा जास्त बोलता येत नाही, बोलायचं नाही आहे. नाही, मी जर बोलायला लागलो, तुम्ही म्हणता हे तुम्ही कधीपासून बोलायला लागली, असा अर्थ होईल त्याचा, बरं का. पण जे आहे ना ते सांगणं माझं काम आहे आणि तेच तुम्ही ऐकणं जरुरीचं आहे. त्याकरता ही जी सकामता आहे ना, ही सकामता महाराज कोणत्या सकामतेचा निषेध करतात? तर भक्ती देवाची करायची. कोणाच्या सांगण्यावरून? माणसाच्या सांगण्यावरून. आणि मोबदला कोणाकडं मागायचा? ज्यांनी सांगितलं त्या माणसाकडे. ही जी कनिष्ठ दर्जाची सकामता आहे ना, त्याचा निषेध करतायत जगद्गुरु तुकोबाराय. आता खूप विषय आहेत, पण थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. गंमत बघा, पहिल्यांदा भक्तीचा विधी केला जगद्गुरु तुकोबारायने सगळ्याला. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटता येईल, तेने माया जाळ तुटता येईल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना हरिमुखे गाता. फलासह वर्तमान प्रतिपादन केलं. कसं? हो, बिगर फलाचं कोणी काहीच करणार नाही हे पक्क माहिती होतं, म्हणून फलासह प्रतिपादन केलं. हो, पण विधी केला. सगळ्या लोकांनी ऐकलं. म्हटले ठीक. लोक म्हणायला लागले, हो महाराजांनी सांगितलं हरी हरी म्हणा, म्हणा. हो, जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं हरी हरी म्हणा, ते म्हणणं निराळं. पण हरी हरी म्हणता म्हणता त्याच्यामध्ये दोष निर्माण होऊ लागले. एक शास्त्रीय शुद्ध प्रकारचा सकामता दोष आला त्याच्यात, आणि दुसरा अशास्त्रीय स्वरूपाचा कनिष्ठ दर्जाची सकामता नावाचा दोष आला. कदाचित शास्त्रीय सिद्धांत स्वरूप असलेला जो सकामता दोष आहे ना, हो, तो देवापर्यंत आज ना उद्या नेऊन पोच करतो, बरं का. हा जो सिद्धांत आहे, शास्त्रीय सिद्धांत आहे की नाही सकामता भक्तीचा, कदाचित आज ना उद्या देवापर्यंत नेऊन पोहोच करतो. पण हा जो कनिष्ठ दर्जाची सकामता दोष आहे ना, तो कधीच देवापर्यंत राहू शकत नाही. आणि याचं भयंकर अनियत होईल हे महाराजांच्या डोक्यात. म्हणूनच तर महाराजांनी त्याचा निषेध केलेला आहे. विठाला दुसरा विचार चालता चालता इतका चांगला नरदेह दिला आपल्याला. हा रोजचा विषय सगळ्यांना माहिती असलेला आहे की नाही. देह किती सुंदर आहे, बरं, किती मौल्यवान आहे, किती ताकदीचा आहे. मौल्यवान जी वस्तू असते तीच ताकदीची असते, जी ताकदीची असते तीच मौल्यवान असते. किती सुंदर आहे. शरीर उत्तम चांगले,
उत्तम चांगले शरीराचं वर्णन आहे, हे गुणाधान आहे. कशा करताय बरं का शिवाजी महाराज, हे प्रमाण एक स्वतंत्रच विषय प्रतिपादन करणार आहे की गुणाधान वृत्तीच्या द्वारा शरीराच्या ठिकाणी साधनत्व भाव पक्का व्हावं याकरता महाराजांनी अट्टहासपूर्वक सांगितलं शरीर उत्तम चांगले. अर्थात उत्तम आहे शरीर, चांगलं आहे आणि न मिळणारं मिळालं आहे याचा उपयोग भक्तीमध्ये झाला पाहिजे. महाराजांचा उद्देश मला लागूपुरतं सांगायचं आहे, फक्त भक्तीमध्ये झाला पाहिजे. बरं भक्तीमध्ये आला पण जर दोष सहचर्य असेल तर ते योग्य नाही. बरं त्यातले त्यात दोष असला तर शास्त्रीय सिद्धांतयुक्त सकामता दोष असला तर चालेल, पण अशास्त्रीय स्वरूपाचा निकृष्ट दर्जाचा सकामता दोष असेल तर त्याच्या एवढी हानी दुसरी काय, दुसरी काहीही त्याच्या एवढी हानी नाही. जवळपास महाराज लोकांचं वर्णन आहे या अभंगामध्ये. विठाला विठाला म्हणून माईकच्या बाजूला गेलो होतो मी. विठाला अट्टहास करणाऱ्या बरं का त्यातली त्यात कंसात तुम्हाला मला जास्त बोलायचं नाही म्हणून मी बोलत नाही ते, पण वास्तविकता आहे त्याला काही करू शकत नाही. वास्तविकता आहे त्याला काही करू शकत. आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार आहे, नाकारता येतो का नाही? हां, हे जर 4-2 माणसं सोडले तर बाकी सगळे 99% 9.0. आता तुमच्या तालुक्याचे आमदार कोण आहेत मला माहिती नाही, मला नाही माहिती, पण कदाचित ते नसतील भ्रष्टाचारी. तुमचं काय मत आहे? नाकारूच शकत नाही तुम्ही याला. काय 27-28 वर्षाच्या पोराचं तो आमदार होतो त्यावेळेला 250 कोटीची संपत्ती असते. किती वर्षाच्या वयात? 27व्या म्हणजे 25व्या वर्षात त्याची किती संपत्ती आहे? ते का आईच्या पोटात पैसे गोळा करत होतं काय? हां, नाकारता येतं का? तसं हे नाकारता येत नाही आपल्यातलं. विठाला 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 अर्थात इतका सुंदर नरदेह दिला आणि जर असा वाया जात असेल तर महाराजांनी जाणून बुजून अत्यंत मजबूत अशा प्रकारचा सिद्धांत प्रतिपादन करून त्या सकामतेचा निषेध काय केला. महाराजांनी याच्यात एक गोष्ट सांगितली बरं का. काय सांगितली? गोष्ट सांगितली. सोपी गोष्ट आहे. गोष्ट काय सांगितली? पहिल्यांदा प्रमाण सांगतो, नंतर गोष्ट सांगतो, नंतर परत एकदा प्रमाण सांगतो, म्हणजे परत त्या प्रमाणाचा अर्थ सांगण्याची गरज पडणार नाही. अशास्त्रीय स्वरूपाच्या सकामता दोषाचा निषेध आहे हे पक्क डोक्यात कोरून ठेवा मात्र. विठाला विठाला आ मोले घातले रडाया, मोले घातले रडाया, गोष्ट सांगितली. गोष्ट आमचे वाडवडील लोक जुन्या काळात ही गोष्ट सांगत असत.
वाडवडील म्हणजे गुरु लोक बरं का, आमचे वाडवडील परमार्थच नव्हते, हे वाडवडील जया नाम धर्म ठेविते असे वाडवडील सगळे. ते जुन्या काळात एका विशिष्ट जातीवर हा दृष्टांत सांगायचे. आता आपल्याला हा दृष्टांत थोडासा बदलून घ्यायचा आहे बरं का. एका गावात एक माणूस मेला बरं का ठोंबरे बाबा, माणूस मेला. पण तो माणूस जो मेला ना, तो माणूस होता सरकारी. सरकारी म्हणजे तलाठी होता, तलाठी. सज्जन माणूस असतो हा तलाठी. ग्रामसेवक आणि तलाठी अख्खं गाव यांच्या ताब्यात असतं. आणि ही जात इतकी भयंकर आहे सांगू का तुम्हाला. इथं कीर्तनाला नसेल ना, कीर्तनाला येत नाही तलाठी. या टायमाला मिटिंगीत असतात ती, कीर्तनात कशाला येते. इतकी बिल बरं का. भ्रष्टाचाराची रेव्हेन्यू खात्यातली आदिनाथ गुरुजी म्हणजे हाच तलाठीच. ते मेलं, पण त्याची गंमत अशी होती, तो तलाठी जन्माला आला, त्याचे आईवडील मेले. आयुष्य जगला, शिकला, पण लग्नच नाही झालं, त्या मुलं बालं नाही झाली, म्हणजे नातेवाईक कोणीच नाही त्याला. असा तलाठी. म्हणजे असं कसं काय, आमच्या गोष्टीत असं होत असतं. आला आपल्या परतवाडीत नोकरीला आणि इथंच मेला तो. म्हणजे नोकरीला लागला आणि इथंच मेला. आता इथं मेला तर गंमत अशी झाली, कोतवाल्याने जाऊन सांगितलं सरपंचाला. म्हटले सरपंच साहेब कुठे गेले आपले सरपंच? हां आहेत का बाहेर? हां. त्यांना मी सांगितलं, त्याने म्हटलं आपले तलाठी वारलेत. तलाठी वारलेत म्हटल्यावर तो म्हटला अरे 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 जरा अवघडच झालं, पण आता काय करता, वारलेत ना, एक काम करू आपण, मी तालुक्याला तहसीलदाराला कलेक्टरला कळवून येतो. हा सरकारी कार्यक्रम आहे, मला कळवणं जरुरीचं आहे. पहिलं कळवलं ग्रामसेवकाने, तहसीलदारांनी कलेक्टरला. सगळं कार्यवाही पूर्ण झाली आणि म्हटले त्यांचा अंत्यविधी करून टाका. असं म्हटल्याबरोबर सरपंचाने सांगितलं, म्हटले करा अंत्यविधीची तयारी करा. अंत्यविधीची तयारी करा म्हटल्यानंतर थोडंसं ते तलाठी ते कोतवाल साहेब थोडे म्हटले आपल्या गावात आले आणि इथंच मेले, माणुसकी असती का नाही म्हणे, काय जरा रडलं पाहिजे त्याच्याकरता थोडंसं. ते म्हणे रडलं पाहिजे, बरोबर, कोण रडणार त्याच्याकरता, त्याचं तर कोणीच नाही नातेवाईक, आई वडील नाहीत, नातेवाईक बहीण भाऊ कोणीच नाही, एकटंच आहे ते, कोण रडणार आहे. नाही म्हटले आपल्या गावातलं कोणतरी सरपंच कोतवालाला म्हटले जा बरं तुम्ही खालच्या वाड्यात जाऊन या. गेला. अहो म्हटले ते तलाठी वारलेत, त्याच्याकरता रडता का? ते म्हटले रडत नाही, पेढे वाटतो. त्यांनी 7 बाऱ्यावर इतकं बेकार करून ठेवलं, बरं झालं मेला म्हटले. ते 1 2 3 4 सगळीकडे फिरून आला, पण रडायला काही कोणी तयार नाही. तो खिन्न होऊन आला. सरपंचाने विचारलं काय झालं? म्हटलं कोणीच रडायला तयार नाही आपल्या गावातलं. मग सरपंच म्हटलं जाऊ द्या, सोडून द्या, करू अंत्यविधी. आता काय करता, तो मला येत नाही रडायला, काय करू म्हणे. कोतवाल म्हटलं आपल्या शेजारच्या गावामध्ये रडायला माणसं मिळतात पा रोजाने, असं जाणं म्हटलं मग घेऊन या. बरं त्यांनी रोजंदारी विचारली तर काय सांगू. सरपंच म्हटले आपली कुठं जायची, ग्रामपंचायतची जायची, हां काय वाटेल ते. गेला तिथं विचारलं का हो काय रोजंदारी घेत असता तुम्ही? ते म्हटले 500 रुपये. तो म्हटलं आज 1000 रुपये रोज, चला रडायला. हां म्हटलं चला, आमचा धंदाची रडायचा. हो त्यांनी 5 बाया आणि 5 गडी घेतले. 5 बाया आणि 5 गडी का माहिती आहे का? 10 गडी आणले असते तर भलतेच भसाड्या आवाजात रडले असते ती, आहे की नाही. त्याच्यामुळं स्वर मिळून यावा याच्याकरता त्यांनी
तुम्ही पहा ना, त्या लग्नामध्ये जर पितळाचेच पिपाने असतील नुसत्या तर टर आवाज येतो त्याचा. काळ्या पिपाने 1-2 लागतात की नाही त्याच्या. तसं त्यांनी जोडून आणलं आणि असे ते जसे बसलेत, म्हणजे तुमचं नाही काही, फक्त विनोद आहे हा. असे बसले, बसवलं त्यांना. सरपंचाने त्याला आंघोळीला काढायला सांगितलं. आंघोळीला कॉटवर ठेवल्याबरोबर सरपंच म्हटलं, अरे ते कुठे आहेत ते काय म्हटले, तिकडे बसलेत. असं मग हा सांग. कोतवाराने लगेच 1 7 सुरू असं म्हटल्याबरोबर त्यांनी रडायला सुरुवात केली बरं का. तलाठी भाऊसाहेब मर गए है है है, तलाठी भाऊसाहेब मर गए है है है. आता ज्याला जास्त चांगलं रडता येईल त्याचा जास्त आवाज, तो असं रडायला लागले. आता हे रडत होते, इकडं आंघोळ घालायचं काम चालू होतं. दुसऱ्या गावचे 2-4 जण माणसं इथं पाहुणे या गावात यायला लागले. त्यातला जो त्यांनी बघितला, अरे म्हटलं आपण चुकीच्या वेळेला आलो, इथं काहीतरी दुर्घटना घडली. पण त्यातला जो पुढारी मनुष्य होता का नाही, आमच्या तुकाराम अण्णासारखा कडक टोपी वगैरे असा पुढं, त्यांनी त्या 2-3 जणांना सांगितलं, ते आंघोळ घालतात तिकडे जातो मी आहे ना, हे जे रडते ते यांना समजावून सांगून येतो, जरा यांचं रडणं थांबवतो. ते गेले 2-4 जण तिकडे. हे त्या रडणाऱ्याजवळ गेले, एका माणसाजवळ गेले, बोलायला सुरुवात केली. भाऊसाहेब जाऊ द्या ना, सोडून द्या विषय, आता गेलेलेच आहेत. गेल्या पाठीमागं जाता येत, पण मेल्या पाठीमागं काय मरता येतं का, सोडून द्या विषय, कशाला रडता, आज ना उद्या तुम्ही मरणार आहेत. त्याने असेच डोळे केले वर. त्याचा रडायचा दणका बंदच नाही, सुरूच ना दाना. ते आहे ते भला टिंग मार गाय हाय हाय हाय. ते बरी हे काय ऐका ना, ह्याचं जरा जास्तच प्रेम दिसतंय, जवळचं नातेवाईक वाटतं. दुसऱ्याला सांगावं, दुसऱ्याला सांगितलं, तिसऱ्याला सांगावं, तिसऱ्याला सांगायला गेल्यानंतर ते तिसरं वैतागलं आणि ते तिसऱ्यानी बोलता बोलता सांगायला सुरुवात केली, गप बसावं तुम्ही, आमचा कोणी नातेवाईक नव्हता, काही नव्हता, काही नव्हता, आम्ही रोजाने रडायला आलो तिथं. असं म्हटल्याबरोबर जो सांगायला लागला होता तेच रडायला लागला. गोष्ट संपली आपली. ते रडणारे रडत होते की नाही, प्रेता समोर रडत होते की नाही. बरं, प्रेता करता रडतायत असं वाटत होतं की नाही इतराला. पर त्यांना सांगितलं होतं कोणी, माणसाने सांगितलं होतं. मेलेला मनुष्य तर काही सांगू शकत नाही. मग सांगितलं माणसाने, प्रेतासमोर रडतात. लोकाला वाटत होता हा प्रेता करता रडतोय, पण तो प्रेता करता रडत नव्हता. तर कशा करता. बरं, पैसे कोणाकडून मागितले, मेलेल्याकडून. तो देऊच शकत नव्हता. मग कोण दिले, ह्याने सांगितलं तू रड, मी तुला पैसे देतो. आणि तो रडायला लागला की हा मला पैसे देणार आहे, ह्याच्याकरता मला रडलं पाहिजे. हा रडत होता बरं का. मला सिद्धांत तुमच्या डोक्यात पक्का बसवायचा. हा विठाला विठाला अर्थात ही जी सकामता आहे ना, ही सकामता रोजाने आणलेली सकामता आहे. कशी, रोजाने आणलेली सकामता आहे. आणि अशी जर भक्ती असेल तर ती योग्य नाही. आता इथं हा विषय ध्यानात ठेवा. इथून पुढे शास्त्रीय शुद्ध स्वरूपाची जी सकामता आहे ना, ती तुम्हाला सांगतो, देवानी प्रतिपादन केलेले. आता तुम्हाला जरा लक्षपूर्वक ऐकावं लागेल बरं का, थोडंसं. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही लक्षपूर्वकच ऐकले, पण आता इथून पुढं अजून थोडंसं डीपमध्ये ऐका. शास्त्रीय शुद्ध स्वरूपाची सकामता. आणि ती शास्त्रीय स्वरूपाची सकामता भगवान अखिलकूट ब्रह्मांड नायक परमात्मा 7व्या अध्यायामध्ये बोलताना बोलतायत. देव सांगतायत, अर्जुना नीट ऐक, मला 4 प्रकारचे भक्त बसतायत. त्याच्या अगोदरचा विषय मला प्रतिपादन करायचा नाही. 7व्या अध्यायामध्ये विभूती प्रतिपादन केलेले आहेत आणि भक्ताचे प्रकार प्रतिपादन केलेले आहेत. त्याच्यात देव सांगतात, हे अर्जुना नीट ऐक, मला 4 प्रकारचे भक्त भासतात. चतुर्विधा भजन्ते माम ये जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ.
माम चतुर्विधा भजन्ति, मला 4 विधा प्रकारचा विधा हा प्रकार अर्थाचा शब्द आहे, 4 प्रकारचे भक्त मला भजतात. हे अर्जुना माम चतुर्विधा भजन्ति ये जना सुकृतिनो अर्जुन. इथं प्रत्येक पद अतिशय महत्त्वाचं आहे. तुकाराम महाराज जना शब्दाचा प्रयोग केला आहे. माणूस कोणाला म्हणायचं काय? मी पहिल्यांदा शब्द उच्चारून गेलो, माणुसकीत न बसणारी सकामता. देवाचा शब्द प्रयोग आहे बरं का हा. देव सांगतात हे जना जना सुकृतीनो अर्जुन. जना जन कोणाला म्हणायचं म्हणजे माणूस कोणाला म्हणायचं, तो या भक्ताला काय म्हणायचं? माणूस म्हणायचं. कोणाला? याला माणूस म्हणायचं. काय करतो तो? देव सांगतात हे अर्जुना जना सुकृतीनः, हे अर्जुन जना सुकृतीनः माम चतुर्विधा भजन्ते. इथं सुकृतीनं शब्दावर अंडरलाईन करून ठेवा. सुकृतीनः याचे 2 अर्थ करायचे. सुकृत शब्दाचा अर्थ आहे पुण्य, म्हणजे मागच्या जन्मात सत्कर्म केलं त्याला म्हणायचं सुकृत. म्हणून आपल्याकडं शब्द प्रसिद्ध आहे, बहुता सुकृताची जोडी. सुकृत शब्दाचा अर्थ पुण्य. दुसरा अर्थ त्याचा असा आहे सुकृत म्हणजे चांगलं करणं. काय? चांगली कृती. काय? चांगली कृती म्हणजे आत्ता वर्तमान कालात त्याची कृती चांगली आहे. चांगली कृती म्हणजे माणुसकीत बसणारी कृती, असा त्याचा दुसरा अर्थ आहे. माणुसकीत बसणारी कृती. म्हणून हे अर्जुना सुकृतीनः. आता सुकृतीनः शब्दाचा अर्थ पहिल्यांदा मी तुम्हाला पुण्य सांगितलं आणि आहेच आहे त्याचा पुण्य. बरेच लोक म्हणतात अहो त्याची बायको मेल्यापासून तो भक्तीला लागला. काय? नाही, बायको मरणं हे भक्तीला लागण्याचं लक्षण आहे का? मेल्याबरोबर 6 महिन्यात दुसरी करतात की नाही? नाही बरं, बायकोच मेल्यानंतर भक्तीला लागत असतात तर दुसऱ्या करतात की नाही? लोक भक्तीला लागत नाहीत, बायको दुसरी करायला लागतात. मग बायको मरणं हे जर भक्तीचं लक्षण आहे तर सुकृतीनं शब्द प्रयोग कर. बायको मरण्याचं निमित्त झालं पण त्याचं पुण्य उदयाला आलं आणि तो भक्तीला लागला, असा दुसरा अर्थ आहे त्याचा. म्हणजे पुण्याशिवाय भक्ती ही मनुष्याच्या जीवनात होऊच शकत नाही, याकरता सुकृतीनं शब्द आहे बरं का. माम चतुर्विधा भजन्ति. आता ते 4 प्रकारचे जे भक्त आहेत ना, ते भक्त बघा नीट ऐका. ते भक्त आहेत आर्तो, जिज्ञासू, रर्थार्थी म्हणजे अर्थार्थी, ज्ञानी च भरतर्षभ. आर्त भक्त, अर्थार्थी भक्त, जिज्ञासू आणि ज्ञानी 4 प्रकारचे भक्त आहेत बरं का. यात ज्ञानी जो भक्त आहे ना तो सर्वश्रेष्ठ भक्त आहे. आणि ह्या बाकीच्या करता देवानी जो शब्द प्रयोग केलाय तो असा केलाय. काही जड होत नाही ना विषय ऐकायला? तकलीफदायक नाही वाटत ना? का गोष्टी पाहिजेत? सगळं सोडून देतो, गोष्टीच सांगतो मग तुम्हाला. अरे कधी ऐकणार आहेत तुम्ही? हे तुम्हाला हे मिळालं पाहिजे. विठाला विठाला बघा गंमत बघा. क्रम असा आहे अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त आहेत. आता हे जे 4 प्रकारचे भक्त आहेत या 4ही प्रकारच्या भक्तामध्ये सुकृतीनं हे शब्द अंडरलाईन आहे, महत्त्वाचा शब्द आहे. हो, हे जर नसेल ना तर त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची भक्ती घडणं शक्य नाही. एक देवाने पुढे जाताना सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोण आहे तर तो ज्ञानीमत. उदारा सर्व येवते ज्ञानी तो आत्मा मे मतम. काय देव सांगतात? ज्ञानी तो आत्मा मे मतम. उदारा सर्व येवते, येते सर्व उदारा एव. उदारा शब्दाचा अर्थ श्रेष्ठ आहेत. हे 4ही भक्त श्रेष्ठ आहेत. काय आहेत? 4ही भक्त सुद्धा श्रेष्ठच आहेत. उदारा शब्दाचा अर्थ श्रेष्ठ. ज्ञानोबा सांगतात भलेत भले. कसे आहेत?
भले. ज्ञानोबाराचा शब्द लय गोड असतो ना, हा भले शब्द किती गोड वाटतो पहा बरं. भले आहेत म्हणे, भले म्हणजे चांगलेच आहेत. हे तीन आहेत ना, सगळ्यात श्रेष्ठ आहेत ज्ञानी मला आवडणारा. आणि हे जे तीन आहेत ना, हे सुद्धा उदारा श्रेष्ठच आहेत बरं का. यांना श्रेष्ठ म्हटलंय. जना शब्दाचा प्रयोग केला आहे, सुकृतीनं शब्दाचा प्रयोग केला आहे बरं का. हे पक्क ऐका. त्याच्यानंतर याच्या मागचा श्लोक आहे. त्याच्या मागच्या श्लोकामध्ये तुकाराम महाराज देव काय म्हणतात, विठाला विठाला नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया पहृत ज्ञाना आसुरीं भावमाश्रितः. आता दोन शब्दांचं कनेक्टेड करून देतोय मी तुम्हाला, ते नीट ऐका. बघा, देव सांगतायत सुकृतीनं माम चतुर्विधा भजन्ते, आणि त्याच्या अगोदरच्या शब्दाच्या श्लोकामध्ये आहे दुष्कृतीनं. काय? दुष्कृतीनं. अर्थात माणसाने बोलवलं माणसासमोर रडायला, पैशाच्या मोबदल्या रडतो, ही सुकृती आहे का दुष्कृती आहे? कोणची कृती आहे ही? दुष्कृती आहे बरं का. काय महाराज, ही दुष्कृती आहे. माणूस मेला सख्खा आणि रडायला लागला, ही सुकृती आहे. त्या माणसाकरता रडतो. नीट ऐका बरं का. दृष्टांत किती इतकं सोपं आहे पण इतकं अवघड आहे, हे ध्यानात घ्या. माणूस मेलाय, सख्खा आहे, तो रडायला लागला, त्या माणसाकरता रडतो. पैशाकरता रडतोय का? माणसाकरता रडतो. आता मला सांभाळील कोण, आता मी कोणाला बघू वगैरे वगैरे. एखाद्या बाईचा सख्खा नवरा मेला, आहे की नाही, मला सांभाळील कोण, मला बघेल कोण? हो, मी बघू कोणाला? माझं कुंकू गेलं, माझं अस्तित्व गेलं, म्हणून ती रडायला सुरुवात करते. याला म्हणायचं सुकृती. याला काय म्हणायचं? दृष्टांतच असतात पण त्याच्यामध्ये सिद्धांत किती सुंदर असतात बघा. आता ही जी दुष्कृती आहे ही देव अगोदरच्या श्लोकात सांगतात, नमाम प्रपद्यन्ते नमाम दुष्कृतिनो मूढा हो माम न प्रपद्यन्ते. कारण काय त्याचं? मायया पहृत ज्ञाना आसुरं भावमाश्रितः. दुष्कृती आणि सुकृती. अर्थात सुकृती ही तीन भक्ताच्या करता, चारही भक्तांच्या करता सुकृती शब्द प्रयोग आहे, सुकृत आहे. सुकृती भक्ती करणं ही जी कृती आहे ती सुकृती आहे. काय आहे ही? सुकृती आहे. आता नीट ऐका थोडंसं, महत्त्वाचा विषय, गंमत बघा. हे जे भक्त भक्ती करतात की नाही, हे डायरेक्ट देवाची भक्ती करतात. कोणाची? हो, डायरेक्ट. आता कोण कोण आहे याच्याकरता उदाहरणं सांगतो. तुम्हाला माहितीच असलेले उदाहरणं येतं, पण कोणचे बसतात आणि कोणचे बसत नाहीत हे सांगतो मी, म्हणजे सिद्धांत पक्का होईल तुमचा. बघा, आर्थ. आर्थ शब्दाचा अर्थ आहे आपल्याला जी प्रतिकूलता निर्माण झाली ती निवृत्त व्हावी याच्याकरता भक्ती करतो. प्रतिकूलता निर्माण झाली आणि ह्याच्याकरता भक्ती करतो. तो काय प्रतिकूलता निर्माण झाली? अडचण आली, संकट आलं. काय आलं? संकट आलं. आता संकट द्रौपदीवर आलं होतं, आहे की नाही? संकट गजेंद्रावर आलं होतं. पण हे उदाहरणं अर्थभक्तामध्ये, या अर्थभक्तामध्ये मोडत नाहीत. हे उदाहरणं सुद्धा इथं चालत नाहीत. मग चालतात कोणचे उदाहरणं? हो पहा, उत्तरा आहे. उत्तरा म्हणजे अभिमन्यूची बायको. अभिमन्यूच्या बायकोला अश्वत्थाम्यानी, तुम्हाला जवळपास पुराण माहीत आहे, ही सगळी कथा माहीत आहे. हो, अश्वत्थाम्याने द्रौपदीचे 5 पोरं मारले. 5 पोरं मारल्यानंतर पांडव मारल्याचा आनंद उत्सव साजरा करत होते. पण त्यावेळेला दुर्योधनाचा मृत्यू झालेला होता आणि पांडव मेले नाहीत असं कळालं. आणि मग हा व्यास महर्षीकडे गेला. कोण? अश्वत्थामा. अश्वत्थामा व्यास महर्षीकडे गेला आणि व्यास महर्षी त्याला समजावून सांगत होते. तेवढ्यात द्रौपदीच्या पुत्र
मारल्यामुळे त्याचा शोध घेत घेत हे तिघजण, कोण, नकुल, अर्जुन आणि भीम, नाही मला वाटतं 5 पांडव हे तिथं पोहोचले. आणि तिथं पोहोचल्यानंतर त्या अश्वत्थाम्याला पकडून आणलं आणि त्यांनी ब्रह्मास्त्र सोडून यांचा जो पुढचा वंशज आहे उत्तरेच्या पोटातला त्याला मारायचं ठरवलं आणि त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं. कथा एवढी मला लागपुरती सांगायची, जास्त लांब कथा सांगायची नाही. आता ब्रह्मास्त्र सोडल्याबरोबर ती उत्तरा तिनं स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न नाही केला की मी याच्यातून माझ्या बाळाला वाचवीन आणि मी माझ्या प्रयत्नाने जगल, असा प्रयत्न केला का तिनं? नाही केला. त्याच क्षणाला तिनं परमात्मा कृष्णाचं, परमात्मा विष्णूचं ध्यान करायला सुरुवात केली. हे देवा, श्रीमद भागवतात खूप सुंदर श्लोक आहेत बरं का. हे देवा, मला तार, मला बघ, मला वाचव, आणि तू जर आलास तरच माझ्या मुलाला वाचवू शकतोच, माझ्या गर्भात माझ्या मुलाला कोणी वाचवू शकत नाही. ही उत्तरेची प्रार्थना. आणि तिनं देवाला अडचण निवृत्त करावी याकरता प्रयत्न केला. आणि देव आत गेले सुदर्शन चक्र घेऊन, आणि देव आणि सुदर्शन चक्र आणि त्या ब्रह्मास्त्राचं, त्या गर्भाचं संरक्षण त्या ब्रह्मास्त्रापासून करीत होते. आलं का लक्षात? ब्रह्मास्त्रापासून संरक्षण झालं, बाळ जन्माला आलं आणि ते सगळीकडे बघू लागलं. असं सगळीकडे बघत होतं. त्याला ज्याने वाचवलं तो दिसेच ना. आणि मग एकदम परमात्मा कृष्ण बघितले आणि त्याच्या चेहऱ्यावर इतक्या जन्मल्या काळात सुद्धा हास्य पैदा झालं. काय झालं की तोच हा आहे, तोच हा आहे. याला म्हणायचं आर्तभक्त. याच्यात द्रौपदी बसत नाही. याच्यात का नाही बसत? द्रौपदीनं प्रयत्न केला. काय केला प्रयत्न? पहिल्यांदा द्यूतकर्मामध्ये हारले, द्रौपदी हारल्याबरोबर दुःशासनाला दुर्योधनाने सांगितलं, कर्णाने सांगितलं, जा रे, आपली दाशी येते, आत्तापर्यंत भाभी होती, घेऊन ये तिला, घेऊन ये म्हटल्याबरोबर दुःशासन गेला आणि एकदम हाक नाही मारली, वस्त्राला हात घातलं आणि वाढायला सुरुवात केली, संरक्षण करायला सुरुवात केली तिनं. ओ भाऊजी, हो भाऊजी, मी तुमची मोठी वहिनी आहे, मी तुमची भावजाई आहे, मोठी आहे, थोरली आहे, आई समान असते, आणि मी एक वस्त्र आहे. एक वस्त्र शब्दाचा अर्थ मासिक पाळी आहे मला, एक वस्त्र. मला तुम्ही ओढून घेऊ नका, मला घेऊ नका तुम्ही. प्रयत्न करत होती सोडून घेण्याचा. तिला दरबारात आणलं, सगळे बसलेली आहे मोठी सभा. जसं वर्णन केलं की नाही ज्ञानोबाराने, हा गा राजू सुयागाची असा वासदी देखदा त्रिभुवनाची, तसे तसेच इथं बसलेले तर भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विकर्ण आहे, आणि संपूर्ण राज परिवार सगळा आहे. विदुर काका आहेत, कौरवाचे 100 भाऊ आहेत. द्यूतकर्माच्या आसनावर बसलेले 5 पांडव, दुःशासन, शकुनी आणि दुर्योधन हे वर आहेत. बाजूला कर्ण बसलेले आहेत. आहे ना माहिती तुम्हाला? हे 3 जण एकत्र आले होते. हे 3 जण कोण? 3 जण सेना काँग्रेस नाही म्हणत मी, सेना राष्ट्रवादी काँग्रेस नाही, हे 3 जण. आता हे 3 जण म्हणलं तर हे होतील ना, ते 3 जण. कोणचे 3? ते 3 जण एकत्र आले. त्याच्यात त्या नाव लय भारी आहेत पा. दुःशासन नाव तरी, दुर्योधन नाव तरी बहुत सहज आपल्या लक्षात येतं, बरोबरच आहे, ते कृती समान. पण त्या मामाचं नाव भलतंच बेकार आहे. काय म्हणजे शकुनी, खास खानदानी आप शकुनी. ते त्याच्या एवढा आप शकुनी कोणी आहे का खरं सांगा बरं? मामा काय, मला वाटतं तेव्हापासूनच पोरं मामावर भरवसा ठेवीत नाहीत, फक्त मामाच्या पोरीवर नजर ठेवतात. हे 3 एकत्र आले आणि द्यूतकर्मामध्ये कपट करून यांची संपत्ती जिंकली. नीट ऐका बरं का. आता
दोन गोष्टी सांगायच्यात मला. संकट आलं कोणावर? द्रौपदीवर. दोन गोष्टी सांगायच्या याच्यात. संकट आलं द्रौपदीवर, तिनं प्रयत्न केला आणि तिच्या लक्षात आलं काय हरकत नाही, सभेमध्ये येत ना माझे बलाढ्य सिंहासारखे माझे पती आहेत 5 जण, या दुःशासनाचे हात तलवारीला कापून टाकतील, बाणाने नरड उडवतील. छातीत गदा मारली जर भीमदादांनी ना, माझ्या पराक्रमी भीमानी, तर तो जाग्यावर मूर्छित होईल. जाऊ दे, होऊ दे, सभेपर्यंत जाऊ दे, काय होतंय ते बघू. तिथं गेल्यानंतर तिनं बघितलं आपल्या 5 पतीकडं, त्यांनी खाली माना घातल्या. ठीक आहे, यांचा न इलाज आहे, आपण भीष्माचार्य द्रोणाचार्यांच्याकडे बघू. भीष्माचार्य द्रोणाचार्यांच्याकडे बघितलं आणि त्यांनी खाली मान घालून डोळ्याला आसू जसे आणले ना, तसं तिच्या लक्षात आलं आता मला इथे कोणी. इथपर्यंत ती काय करत होती? स्वतः प्रयत्न करत होती. त्याच्यानंतर आश्रय शोधत होती. ती डायरेक्ट एकदम देवाला तिनं धावा केला का देवाचा. हे सगळेजण परास्त झाले. आता हे माझ्यावर काहीही सहकार्य करू शकत नाहीत. त्यावेळेला तिनं बोलायला सुरुवात केली बरं का. कोठे गुंतलासी द्वारके ताराया, कोठे गुंतलासी द्वारके ताराया, आता मला सिद्धांत सांगायचा आहे. हा दृष्टांत नेहमीच ऐकलेला आहे तुम्ही. द्रौपदी आर्त भक्तामध्ये मोडत नाही का? तिनं प्रयत्न केले. तिनं प्रयत्न केले. चला, सुकृतीनं आणि दुष्कृतीनं 2 शब्द येतं. या 2 शब्दाचं थोडंसं विश्लेषण करतो. वेळ बळाच झाला आहे. आता सुदामाला द्रव्य पाहिजे होतं की नाही? सुदामदेवाला श्रीमद भागवतातली कथा आहे. सुदामदेवाला काय पाहिजे होतं? त्याने माणसाकडे याचना केली का? तुम्ही ऐकलंय का पुराण कथानात कुठे की त्याने अमुक माणसाकडे गेला, अमुक राजाकडे गेला, द्रव्याची अपेक्षा केली? ऐकले नाही? अपेक्षा नाही केली. कोणाकडून अपेक्षा केलीच नाही जगताकडून. त्याला माहिती होतं मला जेवढं द्रव्य पाहिजे ना तेवढं जगातला माणूस कोण देऊ शकत नाही. मग बायकोनी नेहमी म्हणायचं तुमचा मित्र आहे एवढा मोठा, आणि तुम्ही म्हणता नेहमी की तो अखिलकोट ब्रह्मांड नायक आहे, देव आहे, असं तुम्ही सांगता. मी तर काही बघितलं नाही. तुमच्या माझ्या लग्नालाही ते आलं नव्हता. मग आता तो जर राजा झालाय, गड्यानो राजा किरे झाला, तुमचा मित्र राजा बी झाला आणि देव पण आहे म्हणताना, मग एवढं दारिद्र्य आपल्या घरात, कपडे नाहीत अंगावर, खायला अन्न नाही, 4-4 दिवस पोरं उपवाशी आहेत, एवढं मोठं भयंकर दारिद्र्य आहे. तुम्ही तुमच्या मित्राकडे जा बरं. तुम्हाला मी माणसाकडं कोणा जायला सांगत नाही, देवाकडं जायला सांगते. तो म्हटला अगं तुझं मला मान्य आहे, मला पण इच्छा आहे, माणसाकडं मागण्याची इच्छा नाही का? माणसंच भिकार आहेत, त्यांच्याकडे काय मागू मी? काय मागायचं आहे की नाही? काय मागायचं?
आपण सुखाची अपेक्षा करतो. सुखाची कोणाकडून करतो? बायकोकडून. लगे डायरेक्ट लय लांब सिद्ध घोळाघोळी नको जास्त. कोणाकडून अपेक्षा करतो? बायकोकडून. आता जिच्याकडून अपेक्षा करतो ती कोणाकडून सुखाची अपेक्षा करते? म्हणजे ती भिकारी ना आपणही भिकारी, दोन भिकारी एकत्र आल्यावर श्रीमंत होईल कसं? कसं होईल श्रीमंत? तुम्हाला काय वाटतं? दोन भिकारी सुखाचे एकत्र आले, सुख मिळेल असं वाटतंय का? हां, म्हणून पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत 1-2 दिवस पहिले सोडून द्या, लग्न झाल्याचे. नाही तर तिथून पुढं माझ्या बायको एवढी जगात बाई बेकार नाही असं मरेपर्यंत म्हणतो. बरोबर का चुकीचं? आता इथं कोणी म्हणणार नाही मला माहिती आहे. अहो हे जर मला माहिती असतं ना पहिलं ही इतक्या शिव्या देते, लग्नच केलं नसतं म्हणतो. काय म्हणतो? आमचा एक मित्र आहे बरं का, अण्णा, बरं का अण्णा, एक मित्र आहे अजून. त्याची बायको त्याला रोज सकाळी 10 वाजता शिव्या देते, रोज सकाळी. आता मी जातो तिथं, मलाही कधी कधी अगदी आले वरतोंड घेऊन, आता बसणार ही गप्पा करीत आणि म्हणणार द्या चहा मला, जसं काय उपकारच करतेत. इथून सुरुवात मला बी ऐकायला मिळालं. पण ते ही सगळं शिव्या देत असताना तो बेस्टपैकी पेपर वाचत बसायचा. चष्मा लावलेला बेस्ट पेपर वाच. मी त्याला म्हटलं तुझी बायको शिव्या देते, तुला राग येत नाही का? देन 2 खानाखाली. नाही राग येत म्हटलं अजिबात. म्हटलं काय येत नाही? म्हटलं ती रोज नवीन नवीन शिव्या देते म्हटलं ही एक नवीनच गोष्ट तुझ्या ऐकायला मिळाली. हो, पण एक दिवशी मी गेलो, 10-10:30चा टाईम होता आणि ते वैतागलं एकदम जोराने बोरडायला लागलं. म्हटला नसतं लग्न केलं तर बरं झालं असतं, ब्रह्मचारी राहिलो असतं तर बरं झालं असतं. झालं काय? ते म्हटलं रोज बायको शिव्या देते, याला काय अर्थ नाही. आता म्हटलं मी म्हटलं काय करतो तू? तेवढ्यात त्याचं पोरग आलं, त्याने त्या पोराला बोल, बाळा इकडे इकडे. हो हे बघ तुझी आई रोज शिव्या देते मला, ह्याच्यापेक्षा नसतं लग्न केलं तर बरं झालं असतं असं वाटायला लागले. पण मला काही ब्रह्मचारी राहता नाही आलं, निदान तू तरी ब्रह्मचारी राह. कोणाला सांगतो तो पोरग? म्हटलं बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी ब्रह्मचारी, पण माझ्या पोरांना सुद्धा ब्रह्मचारी ठेव. त्या पोराला म्हटलं इकडे जरे, आतून गरम पाणी आणतून तुझे पाय धुतो. असं ब्रह्मचारी राहता येत असेल तर तुझा बाप आणि मी सुद्धा असेच पहिल्या दिवसापासून अपेक्षा काय करतो? एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याकडे गेला, दुसरा भिकारी पहिल्या भिकारी आहेत एकदम. हो सुदामा म्हटलं मला माहिती आहेत माणसं भिकारी आहेत, कोण्या माणसाकडे मी मागणार नाही का? हो तेच मागणार आहेत. बरं ते मागतात तर कोणापुढे मागतात? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयाच्या दारातले भिकारी येतं. हो म्हणून तर सन्मान त्याच्या दारात गेल्यानंतरचा भिकारी सन्मानित असतो. होईन भिकारी कोणाच्या? हा सन्मानित भिकारी आहे, ध्यानात ठेवा. हा श्रीमंत भिकारी आहे, ध्यानात ठेवा. हो हा भिकारी, म्हणून मी ह्या भिकारचोट माणसाकडं काही मागणार नाही आहे. मग हो त्याच्याकडं, पण अशी गंमत आहे म्हणे की त्याच्याकडं मागण्याकरता जाण्याकरता त्याला काहीतरी द्यावं लागतं. ग काय देतीस तू? आणते म्हटले काहीतरी. काही दे तू, तुला माहिती नाही म्हटले त्या पांडवांचं द्रौपदीचं भाजीपान खाल्लं त्यांनी आणि ते सगळे ऋषी जेऊ घातले, पण त्याला द्यावं लागतं भाजीपान कवायना, काहीतरी द्यावं लागतं. काय देतेस सांग तू? मी जातो, मित्र आहे माझा, देव आहे, ब्रह्मांड नायक आहे, मला माहीत आहे शास्त्र लक्षणाने आणि प्रत्यक्षात त्याला बघितलंय, तो देव आहे मला माहीत आहे. मी जातो त्याच्याकडंच, नाही तर मागायचं नाही दुसऱ्या कोणाकडं. हो गेलं, पोहे दिले. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात सुदामा ब्राह्मण पिढीला मुष्टी पोय घेऊन या, त्याचे भेटी लागी गेला. गाव सोनियाचा
दिला गा, शुद्ध भाव देखून या गाव शून्याचा दिला गा. आता इथं शब्द प्रयोग, शुद्ध भाव देखून या गाव. गेल्यानंतर त्यांनी सांगितलं द्वारपाळाला, अहो सांगा मला जाऊ द्या, भेटू द्या. द्वारपाळाने अडवलं. त्यांनी सांगितलं निरोप तरी सांगा. अहो द्वारपालो नाही म्हणायचे ते. गेला एक जण, सांगितलं भगवान कृष्ण परमात्म्याचा जय 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 जयकार असो. काय विषय म्हटलं, एक ब्राह्मण आलाय, नाव सुदामा सांगतोय. असं म्हटल्याबरोबर सिंहासनावरून ताड दिशी उडी मारली, गेले. हो, दारात बघितलं तर फाटक्या कपड्यातला हा अत्यंत मळक्या कपड्यातला पवित्र ब्राह्मण गेले. तसं हृदयाला धरलं, हाताला धरून वर आणलं. भगवान कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यातून आसू येत होते. हो, आसनावर बसवलं आणि पाय धुवायला पाण्याची गरज पडली नाही. डोळ्यातल्या पाण्याने हो सुदामा ब्राह्मणाचे पाय धुतले. 4 दिवस पाहुणचार झाला. सगळी गोष्ट सांगायची नाही मला. हो, निघाल्यानंतर पाहुणचारामध्ये दिलेले कपडे दागिने सगळं काढून घेतलं आणि त्याचे फाटके कपडे त्याला दिले. सुदामा आतून रडत होता आणि वरून हसत होता. काय कपटी रे हा देव, काय कपटी हा कृष्ण. पहिल्यासारखंच अजून पण वागतोय. मला दिलेले कपडे तरी अंगावर राहू द्यायचे, निदान मला दिलेले आभूषणं तरी राहू द्यायची. मनात रडत होता, हसत हसत नमस्कार करत होता. दरवाजाच्या बाहेर सोडलं, नगरीच्या बाहेर निघाला आणि मनात विचार करत होता, आता मी पत्नीला काय सांगू. मागायचं तर माझं धाडच झालं नाही. दिलेले पोहे त्यांनी खाल्ले. हो, तेच कपडे परत मला दिले. आता मी मुलांना काय खायला घालू. अशा अनेक यातना होत्या आणि चालत होता. एकदम सोन्याचं गाव दिसलं. बघितलं, अरे मी परत चुकून द्वारकेत आलो वाटतं. परत जावा का विचारावा कोणाला. एक ढोरं सांभाळणारा पोरगा होता, त्याला विचारलं हे गाव कोणचं आहे. द्वारका आहे का. नाही, सांगितलं ही सुदामपुरी आहे. सुदामपुरी. काय सुदामपुरी. शुद्ध भाव देखून या गाव. तुम्ही सांगा, कोण्या राजाकडं मागितल्यावर सोन्याचा गाव दिला असता. कोण्या भिकारचोट आपल्यासारख्या माणसाकडे मागितल्यावर सोन्याचा ढेकळ तरी दिला असता. सोन्याचा ढेकळ नसतो, सोन्याचा खडा दिला असता का. नाही, कोण्या आमदाराड्यांनी दिला असता, कोण्या खासदाराड्यांनी दिला असता का. सोन्याचं गाव. म्हणून मागायचं कोणाकडं तर डायरेक्ट याला म्हणायचं शास्त्रीय शुद्ध सकाम भाव. हा कोणचा आहे. शास्त्रीय शुद्ध सकाम भाव आहे. आणि म्हणून असतं देव सांगतात, हे अर्जुना उदारा सर्व येवते. श्रेष्ठ आहेत ते, श्रेष्ठ आहेत. नालायक नाही आहेत, अमानुषी नाही आहेत. हो, माणुसकीच्या बाहेरची कृती नाही आहे ती. हो, आणि तुम्हाला सांगा, हो ज्या वेळेला ती सकामता हो एवढी परत फिरते, त्यावेळेला तो सुदामा एवढं दिल्यानंतर तेवढ्यात राहून विरक्त राहतो. काय होतो. त्या सुवर्ण नगरीत राहून सुद्धा सुदामा काय होतो, विरक्त राहतो. मग सुवर्ण नगरी दिली त्याला, त्यांनी घेतली का. राहायला तिथं पण घेतली का. विरक्त झाला. डायरेक्ट देवाकडे जर मागाल, देवाने दिलं ना तर परिणाम त्याचा तुम्ही देवा करताच भजाल आणि देवापर्यंत जाऊन पोचताला आज न उदे. पण जर माणसाने सांगितलं, माणसाकरता जर काम करताल ना भक्तीचं देवाचं, तर त्याच्या एवढा नालायकपणा दुसरा कुठला होणार नाही आहे. विठाला चालता चालता दुसरं उदाहरण सांगतो आणि दुष्कृतीनं आणि सुकृतीनं याचा मेळ घालून देतो आणि पुढे जाऊ आपण. आता बघा, सुदामा ब्राह्मणाला पैसे पाहिजे होते, संपत्ती पाहिजे होते. कोणाकडे गेला तो. भिकाऱ्याकडे आला नाही. तिथं पहा, दुर्योधनाना यांनी बांधलेलं इंद्रप्रस्थ बघायला गेला. अप्रतिम बांधलेलं आहे. बघितलं त्याने, अत्यंत सुंदर बांधलंय. आणि त्याच्या नजरेत भरला, अरे हे ह्या पांडवांना काय करायचं, मला पाहिजे, हे मला पाहिजे. आणि त्याच्यातच निमित्त घडलं.
पडला पाण्यामध्ये, द्रौपदी हसली, आंधळ्याचे पोरं आंधळे म्हटली, त्याला राग आला आणि आता हिला याच्यात राहू देत नाही, हेच इंद्रप्रस्थ माझ्या ताब्यात घेईन. हो, पुढची कथा घडली काय, द्यूतकर्माची. आता बघा, दुर्योधन जर कदाचित धर्मराजा पुढे गेला असता, हात जोडले असते आणि म्हणला असता, दादा हे इंद्रप्रस्थ मला पाहिजे, तर दिलं असतं की नाही धर्माने? हां, आजही आपल्याला आत्मविश्वास आहे. त्यांनी ते दुर्योधनाला त्यांनी तसं केलं का? तसं जर केलं असताना, दादा मला हे इंद्रप्रस्थ दे, तर ती सुकृती झाली असती. पण त्यांनी तसं नाही केलं. द्यूतकर्माच्या द्वारा द्रौपदीसह संपूर्ण इंद्रप्रस्थ जिंकलं, पण द्यूतकर्माच्या द्वारा दुष्टता करून, म्हणून तर त्याला दुष्कृती शब्दाचा प्रयोग करतात. विढाला गंमत बघा, दुष्कृती म्हणजे काय, सुकृती म्हणजे काय, ह्याच इथली इथं आहेत. श्लोक 2 आहेत. दुष्कृती ही तुम्ही बघा. आता मगाशी विषय निघाला होता, चालता सांगतो मी तुम्हाला. हो, हे जे भ्रष्टाचारी लोक आहेत की, भ्रष्टाचार कशामुळे वाढतो माहिती आहे का? नेम आहे असा, कामामुळे अनाचार वाढतो, क्रोधामुळे हिंसाचार वाढतो आणि लोभामुळे भ्रष्टाचार वाढतो. आता सध्या प्रचंड वाढलेले हे 3 दोष प्रचंड वाढलेले आहेत. हो, असं काही गृहीत धरायचं कारण नाही आहे की हे कीर्तनकार आहेत, हे खून करू शकत नाहीत. कराडकराच्या मठात कीर्तनकारच कीर्तनकाराचा खून करू शकतो. कराडकर मठ बंडाता त्या. बरं, ज्यांनी मारलं ना, हो, ते मामा माझ्या चांगल्या परिचयाचे. गाथा संपूर्ण पाठ होता त्यांचे. काय होतं? होता नाही, आहे गाथा. त्यांनी कराड शहरामध्ये जेवढे गणपती मंडळ होते, त्या प्रत्येक मंडळामध्ये भजन आणि कीर्तन सुरू केलं होतं. संपूर्ण कराड बेकार भयंकर असलेलं शहरसुद्धा त्यांच्या शब्दामध्ये, त्यांच्या शब्दावर नाचत होतं. अशी ताकद होती त्या माणसामध्ये. आणि त्या माणसाने सुद्धा काय, म्हणून प्रचंड वर्धन झालेलं या काम, क्रोध आणि लोभाचं. याकरता उदाहरण दुष्कृती आणि सुकृती सांगायचं आहे मला. उदाहरण गंमत बघा. आता हे भ्रष्टाचार करतायत पुढारी, इतका भ्रष्टाचार करतायत, त्या भ्रष्टाचाराला मोजमाप नाही राहिलेलं. आणि आपल्या काँग्रेसच्या नेत्यांनी जर भ्रष्टाचार केला आणि त्याच्यावर जर ईडी आली ना, तर सगळे काँग्रेसच्या अनुयायी पंतप्रधान आणि ईडीवर मोर्चा घेऊन जातात की त्याला अटक करू नका, त्यांनी जे संपत्ती मिळवलेली आहे ती बरोबरच आहे. हो, ती बरोबरच आहे. आपण माणसं आहेत ती. कोण आहेत ते माणसं? हो, जर भाजपच्या माणसाने भ्रष्टाचार केला तर भाजपचे सगळे अनुयायी जातात की त्यांनी केला तो भ्रष्टाचार बरोबर आहे. हो, त्याला सोडा, त्याला धरू नका, त्याच्यावर ईडी लावू नका. बरोबर आहे की नाही? हो, शिवसेनेच्याने केला ना. आता ते परब आहे ना, परब, अनिल परब, एस टी दुरुस्ती करता किती पैसे काढले होते तुम्हाला माहिती आहे? हे काय त्यांचं सांगायचं ठिकाण आहे असं काही नाही. मी आपलं उगा आला विषय म्हणून सांगतो बरं का. मी काय शिवसेनेचा विरोधी नाही, काँग्रेसचा बी विरोधी नाही, आणि भाजपचा बी फार मित्र आहे असं काही गृहीत धरू नका. काय किती कोटी काढले होते? 5,000 कोटी. किती? कोणचं एस टी स्टँड दुरुस्त दिसतंय आणि कोणची एस टी दुरुस्त दिसते तुम्हाला? कोणची एस टी दुरुस्त आहे? कोणत्या एस टी स्टँडवरचे खड्डे बुजलेत, टाकलेत का? मग 5,000 कोटी गेले कुठं? महाराष्ट्राकरताच काढले होते ना. 1,000 कोटीत पगार वाटला. 4,000 कुठं गेले? 4,000 कोटी? 4,000
आणि त्याच्यावर जर ईडी आली ना तर आपल्यातलेच 100 जण मोर्चा काढतील आणि परत बरोबर आहे म्हणजे तो बरोबर आहे भडव्या तुला खायला नाही तू चड्डी डोक्याला गुंडाळून चाललास त्याला वाचवण्याकरता तुला अक्कल आहे का रे तू मतदार आहेस तू गद्दार होऊ नकोस मतदारच राहा ही गोष्ट पक्की कोणी जो भ्रष्टाचारी असेल तो आता तुम्हाला सांगतो आपल्याला जिवंत ठेवावं अशी सुद्धा त्यांच्या मनात भावना नाही आहे त्यांना जर आपलं रक्त काढून विकता येत असतं ना तर ते नक्की विकलं असतं त्यांनी हो कोरोनाच्या काळात किडण्या विकल्यातच त्यांनी पण तुम्हाला सांगतो आपण त्यांचे मतदार आहोत या उपयोगाकरता येतो म्हणून जिवंत ठेवलंय त्यांनी आपल्याला नाही तर ते सुद्धा ठेवलं नसतं हो ही दुष्कृती आहे मला काय सांगायची आहे ही दुष्कृती आहे हो ही दुष्कृती अत्यंत भयंकर स्वरूपाचे म्हणून आपल्या जीवनात पदोपदी सावध राहिलं पाहिजे आता चला आपल्याकडं हो आपलं जरा लय बेकार बोलत नाही मी बोलतो कधी कधी पण इथं काही बोलत नाही आता विठाला विठाला अरे कुठं राहिला परमार्थ आपण कुठपर्यंत गेलोत आपला प्रवास काय कुठे अंतःकरणाची स्थिती आपली हां आपण या भक्तात तरी मोडतोत का अर्थार्थी जिज्ञासून ज्ञानीचं सोडूनच द्या अर्थ आणि अर्थार्थीमध्ये बघतो हे शास्त्रीय शुद्ध स्वरूपाची सकामत आहे तिथं तरी पोहोचलोत का आपण हां आपण कनिष्ठ दर्जाला पोहोचलोत आपली लायकी टाळ गाळ्यात घ्यावा एवढी सुद्धा नाही आहे माळ गाळ्यात घ्यावा एवढी सुद्धा नाही ठेवली आपण हो ते म्हणतात की नाही अरे हा माझा महाराष्ट्र नेऊन ठेवला कुठे हा वारकरी संप्रदाय माझा नेऊन ठेवलाय कुठे हो ही जी निकृष्ट दर्जाची आहे ना हो हीच सुकृती नाही आहे टाळ वाजवतो ती सुद्धा दुष्कृती होती कीर्तन करतो ही सुद्धा दुष्कृती होऊ शकते का तुम्ही माणसाकडून देवाच्या भक्तीच्या मोबदल्याची अपेक्षा करता सर्वात मोठं कनिष्ठ दर्जाचं काम आहे ते विठाला विठाला म्हणून अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी हे सगळे शास्त्रीय शुद्ध भक्त आहेत त्यातला ज्ञानी अत्यंत उत्तम दर्जाचा आहे म्हणून तर देव सांगतात ज्ञानित्व आत्मा मे मतम मग चौथी याचे ठाई काहीच करणे नाही म्हणून भक्ता माझी राहो ज्ञानिया एकू अशा प्रकारचा तो भक्त तर त्याची तर बरोबरीच नाही करू शकत कोणी का हो तर ज्ञानोबा आहेत ते जगद्गुरु तुकोबा आहेत हो ते नामदेव महाराज आहेत बरं काय हे सगळे संत आहेत हो ही गोष्ट आहे पण जिज्ञासूसुद्धा कमी दर्जाचा नाही आहे कमी ताकदीचा नाही आहेत जिज्ञासू भक्त हो सांगितलं तुला बसता येणार नाही तुझ्या बापाच्या मांडीवर कोणी सांगितलं सुरुचीनं सांगितलं कोणी सांगितलं सुरुची हो याच्या आईचं नाव होतं सुनीती गेला सुनीतीकडे आणि सुरुचीचं बोलणं काय होतं ते सांगितलं त्यानं सांगितलं बाळा ती बोलते ती बरोबर बोलते तुझी ती लहानी आई आहे तुझ्या बापाची अत्यंत प्रिय आई आहे आणि त्यामुळं ती जे बोलली ते बरोबर आहे हो तुला जर मागायचं झालं नाही तर तू इथं तिथं थांबू नको देवाकडे निघाला तो जंगलात चालला त्या जंगलाचं नाव आहे मधुबन मधुबनामध्ये चाललं बरं का मधुबनात चाललेल्या नारदाने बघितलं ध्रुवाला आणि म्हटले अरे याला वाघ सिंह काहीतरी खाऊन टाकील धड परमार्थ नाही धड बाप नाही धड संसार नाही काहीच नाही काय करावं याला थांबायला सांगितलं आणि थांबून त्याला सांगितलं चल घरी चल परत मी तुझ्या बापाला सांगतो ध्रुवाने सांगितलं नाही आता बापाकडं काही मागायचं नाही बापाकडं मागणार नाही मी आता चाललो देवाकडं चाललो नारदाला दया ती नारदानी मग त्याला मंत्र दिला ओम नमो भगवते द्वादशाक्षरी मंत्र दिला सांगितलं जा तुझं संरक्षण मी करतो गेला
आणि मागितलं, आणि मागितल्यानंतर देव प्रसन्न झाले आणि सांगितलं तुलाच राज्यपद देतो. तथास्तु म्हणून दिलं. कथा आहे भागवतातली. राज्यपद. ध्रुव बाळ तोपर्यंत शहाणा झाला होता, सकामतेनं गेला देवाकडे, पण सांगितलं देवा या मनुष्य देहाचं हे सार्थक नाही आहे, नको मला राज्यपद. सकामतेनं गेलता बरं का, सकामतेनं गेला, पण देव भेटल्यानंतर सकामताच निवृत्त झाली. काय झाली त्याची? सकामताच निवृत्त झाली. आणि सकामता निवृत्त होते, पण देवाकडे गेलं तर होते. माणसाकडं मागितलं तर सकामता निवृत्त होत नाही, आणि इच्छासुद्धा पुरी होत नाही, आणि भिकारपणा कधीच जात नाही. याकरता मागायचंच ठरलं तर देवाकडे मागा. विठाला म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये मनुष्यकृत असलेली सकामता कनिष्ठ दोषाच्या निषेधाकरता महाराज बोलतायत, अत्यंत वाईट बोलतायत. महाराज म्हणतायत मोले घातले रडाया, रडायला मोलाने आणलेले लोक. नाही आसू आणि माया. हो आसू नाही, का नाही? माया नाही म्हणून. माया देवाबद्दल नाही का? माणसाने आणलंय त्याला, तो देवाच्याबद्दल माया धरायचं काय कारण आहे? मेलेल्याबद्दल माया धरायचं काय कारण आहे? माया मेलेला आहे त्याच्याबद्दल माया असण्याचं काही का? आणलंय एकाने, रडायचंही एका करता. मायेचा काही संबंध नाही. डोळ्यातून आसू येतील. जगद्गुरु तुकोबारा सांगतात अशी जर भक्ती असेल तर काय अर्थ आहे त्या भक्तीला? तैसा भक्तिवाद काय, तैसा भक्तिवाद काय, तैसा भक्तिवाद काय. तैसा भक्तिवाद काय, तैसा भक्तिवाद काय, तैसा भक्तिवाद रंग बेगडीचा न्याय, 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 रंग बेगडीचा न्याय, तैसा भक्तिवाद काय, तैसा भक्तिवाद, तैसा भक्तिवाद, तैसा भक्तिवाद. रंग बेगडीचा न्याय, तैसा भक्तिवाद काय. वाद शब्दाचा अर्थ आहे क्रिया, आणि काय हा जो शब्द आहे ना तो तुच्छतावाचक आहे. काय हा शब्द काय? तुच्छतावाचक आहे. हो, का तुच्छतावाचक? त्याचं कारण आहे महाराज बघतायत माणसाकडं. नरदेह निधान लाधेले आती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. अरे काय किती सुंदर नरदेह मिळालाय. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण. संबंध कोणाबरोबर जोडायचा आहे? आर्त भक्तांनी संबंध देवाबरोबर जोडला, माणसाबरोबर नाही जोडला. माणसा करता नाही जोडला, स्वतः करता कोणाबरोबर जोडला? देवाबरोबर. अर्थार्थी भक्तांनी पैसे पाहिजेत, कोणाकडे जोडला? संबंध जोडणं महत्त्वाचं आहे. संबंध देवाबरोबर जोडला, भिकार माणसाकडं नाही. आणि जिज्ञासू तो त्यालाच जाणण्याकरता त्याच्याबरोबर संबंध जोडलेला आहे त्यांनी. महाराज सांगतात की नाही, मिथवा अनाथ अपराधी कर्महीन मती, तुझे मी आठविले नाही कधी वाचे कृपानिधी, माय बापा नाही ऐकिले गायले गीत, पण मला हो ह्या बिरण्यातून मुक्त व्हायचंय म्हणून तर तुझ्याकडं आलोय मी. बोल देवा. हो
आणि तुझी शक्ती किती आहे, करशील तरी नोय काही रायचा डोंगर. मग माझ्यासारख्याचा उद्धार नक्कीच कर, हे जिज्ञासू वृत्ती आहे. त्याच्याकडं संबंध जोडलाय त्याच्याबरोबर, आणि ज्ञानीचं संबंध जोडल्यानंतर त्याच्या सगुण रूपावर प्रेम करतो. याच्या एवढा मोठा माणूस जगात दुसरा कोणीच नाही आहे. म्हणून संबंध कोणाबरोबर जोडायचा आहे, देवाबरोबर. म्हणून जगद्गुरु तुकोबारा आहे, देवाबरोबर संबंध जोडू शकतो. ही किमिया आपल्यात आहे, ताकद आपल्यात आहे. ते बघतायत आणि तरी आपण ते करत नाहीत. म्हणून मग महाराज म्हणतायत काय, सप्त्याच्या सरपंचानी चाललास परतूरला, नाही आष्टीला चाललो. म्हणजे ठीक आहे, आष्टीला चाललास, एक काम कर ना, चांगले 2 मोठे हार घेऊन ये. मोटरसायकल आहे तुझ्याकडं, डिकी आहे गाडीला, हे पैसे घेऊन जा. त्याने सांगितलं नाही हो, पैशाची काय कमी आहे आपल्याकडं, पैसे आणतो मी, आणतो मी. हो, गेला, पण हार न आणताच आला. आता तो शहाणा माणूस ज्याने सांगितलं होतं, तो सरपंच, त्याला काहीच म्हणता येईना, पण एवढंच म्हणलं, काय म्हणला, काय म्हणजे त्याच्यात योग्यता आहे. तो आणतोही म्हटला तरी सुद्धा आणलं नाही, म्हणून तुच्छतावाचक शब्द आहे. काय तसं जगद्गुरु तुकोबारा इथे म्हणतात, तैसा भक्तिवाद. आणि उत्तरार्धामध्ये दंभदोषाचा निषेध करण्याकरता महाराजांनी दृष्टांत दिला, रंगबेगडीचा न्याय. याला रंगबेगडा न्याय म्हणतात. रंगबेगडा न्याय शब्दाचा अर्थ जसे सहस्त्र न्याय आहेत की नाही, अर्धजरती न्याय, वृष्टकुटी न्याय, इष्टपुरुषी न्याय वगैरे, हे जे सगळे न्याय आहेत, तसा हा एक न्याय रंगबेगडा न्याय. वरून दिसायला सुंदर, आतमध्ये भलती घाण, याला म्हणायचं दंभ. आणि या दंभ दोषाच्या निषेधाकरता जगद्गुरु तुकोबारा दृष्टांत देतात, रंग बेगडीचा न्याय तैसा भक्तिवाद काय. विठाला अर्थात 4 चरणात 4 दृष्टांत, 4 सिद्धांत आहेत. आपण एक चरणातला सिद्धांत दृष्टांत बघितला. आता दुसऱ्या चरणातल्या उत्तरार्धातला आणि पूर्वार्धातला वेगळा वेगळा भाग बघण्याकरता अजून एका कीर्तनाची गरज पाहिजे. म्हणजे मला पुढच्या वर्षी बोलवा असं मला नाही म्हणायचं बरं का. हो, म्हणजे मी असं परत कधीच अपेक्षा नाही करत की तुम्ही मला बोलवावं. अर्थात अत्यंत सुंदर सिद्धांत येतं. या 2 गोष्टी पक्क्या ध्यानात ठेवा. शास्त्रीय शुद्ध सकामता जर आली ना, तर ती देवाच्या भेटीना निवृत्त होते सकामता, आणि देवाशी संबंध जुळतो. पण मनुष्यकृत जर सकामता आपल्या अंतःकरणात आली ना, तर ती कधीच निवृत्त होत नाही. माणसांचं वर्णन करायची सवय लागते. काय आमचे भाऊसाहेब, काय सरपंच, या 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 अण्णा अण्णा अण्णा, आले आले अण्णा, या पुढे या अण्णा, या 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 बसा बोकांडी कीर्तन करायच्या. हे सवय काय सांगा आमचे, हे काय सांगा. अरे कीर्तन कशा करता करतो तू, माणसाचं वर्णन कराय करता. बरं, माणसाचं वर्णन कशा करताय, तू फक्त वर्णन केल्याने पैसे देईल. आणि माणसं इतके हलकट आहेत, कीर्तनकारांनी वर्णन करावं ही अपेक्षा निर्माण झाली. असे नालायक लोक आहेत. आणि अशा नालायक लोकांचं जो कीर्तनकार वर्णन करतो तो किती, तुमचं तुम्ही म्हणा बाबा, मी काय म्हणत नाही. मी जायचे पैसे आणलेत बरोबर, काही काळजी करू नका. आणि नाहीतरी आमचा आबा आहेच बरोबर, काही काळजी द्या. एवढं तुम्ही असताना मी काय काळजी करणार. याचा अर्थ असा आहे की परमार्थ इतका सूक्ष्म आहे. हे तुम्ही दृष्टांत ऐकलेले जवळपास. यातलं मर्म, सिद्धांत, भाव हा ध्यानात घ्या. आणि हे ध्यानात घेऊन हे कशा करता ध्यानात घ्यायचं, दुसऱ्याला तुम्हाला सांगाय करता नाही. याचं चिंतन मी केलेलं आहे माझ्याकरता. मी प्रवास कुठपर्यंत केला आहे.
मी संसारात कुठं फसलो आहे, माझा परमार्थातला मी पाय संसारातला काढून कुठं ठेवायचा आहे मला, ह्याच्याकरता आपला प्रवास. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, तू तुझ्या नाडीवर हात ठेव, दुसऱ्याच्या नाड्या तपासू नकोस. दुसऱ्याच्या नाड्या तपासायची सवय लागती, तो कसा तो कसा तो कसा. आमचे गुरुजी एक बेकार दृष्टांत द्यायचे, हो मागची शेळी पुढच्या शेळीकडे बघून म्हणती तिला काही अक्कल आहे का रांड्याला, हो बिगर कपड्याचीच चालली, म्हणजे भोंगळी चालली, हिला माहिती नाही ही भोंगळी आहे म्हणून. गुरुजी नेहमी दृष्टांत द्यायचे बरं का. गुरुजी जरा जास्त बेकार बोलत असत, कारण त्यांचा तो अधिकार होता, मला तो बोलण्याचा अधिकार नाही, म्हणून मी तुम्हाला लागू. तरी मी हे माझ्या अधिकाराच्या पुढेच बोललो आहे थोडासा, पण हे नक्की आहे ध्यानात ठेवा. म्हणून आपला जीवन, आपली प्रगती, आपला पाया आणि परमार्थाची गती, आपलं जीवन कुठपर्यंत गेलं हे बघावं, तपासावं, आणि तपासल्यानंतर मग कळतं आपण काय करायला पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. हो, अर्थात 2 चरणाचा चिंतन करण्याचा प्रयत्न केला. वेळ झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करायची. सगळ्यांनी एकदा हात वर करून देवाचं स्मरण करा. महिला मंडळ करा हात वर, काय हरकत नाही. विठोबा जय 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 अखिलकूट ब्रह्मांड नायक परमात्मा निष्काम भक्त हनुमंतराय ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबाराय गुरुवर्य महाराजांच्या चरणी समर्पित करायची. आणि या ठिकाणी सेवेला विराम द्यायचा. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू या ठिकाणी आहेत, भागवत महाराज आहेत. श्रोतेसुद्धा सगळ्यात जास्त श्रोते हुशार असतात बरं का. हो, जेवढे टाळकरी हुशार नसतात, आणि टाळकरी इतके हुशार असतात की जितका कीर्तनकार हुशार नसतो. आता महाराजांनी किती सुंदर प्रमाण, आता ते माझे ज्येष्ठ गुरुबंधू होते, ते गुरुजीकडे ऐकलेले, ह्याला का लक्षात, त्यामुळं काही प्रश्न नाही. पण हो, श्रोते अत्यंत सुज्ञ अशा प्रकारचे हरिकार डांबे महाराज तरुण तडफदार कीर्तनकार आहेत सध्याच्या. आता नेमकंच हे झाले, अभ्यासू आहेत, उत्तम चिंतनाची आहे. आमचे पांचाळ गुरुजी सुंदर गोड वाजवणारे, पण आता प्रॅक्टिस नाही वाटतं. माझा हात जसा अडकतो तसाच तुमचा अडकतो. तुमचा तर बराच बंद असेल आता, का चालू आहे? बंदच. हो, आमच्या खरं टिकून म्हणजे मी तुम्हाला नतमस्तकच आहे. अरे गोष्ट माझ्यापेक्षा त्यांचं 65 जवळजवळ वय असेल. इतक्या वयाला तुम्ही हे सांभाळून ठेवलं, हे लय आता मी 55, साधी गोष्ट नाही आहे. माझं 54-55 वर्षाचं वय, मला वाजवायला लागलं, माझे हात गळून जाते. मला तर ते कधी खांडळकर बुवा वगैरे म्हणत, बसावं तुम्ही, बळजबरीनं बसवतात मला. एक आवर्तन कसं तरी, दुसरं आवर्तनच जात नाही, हात अडकतो. खरंच कमाल आहे. आणि हा माणूस म्हणजे रोखठोक बोलणारा, पण आत बाहेरू निखळू, सूर्य जैसा निर्मळू तसा निर्मळ असणारा मनुष्य. कपट नावाची गोष्ट नाही, अशा प्रकारचं हे एक व्यक्तिमत्व. आणि जुन्या माणसातले मी यांच्यात थोडा होतो, हे पुढे पण मी मागे, असा हा जुना परिवार. आणि भागवत महाराज म्हणजे मला ते गुरुस्थानीच आहेत, कारण मी ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला आपेगावला ते मुलांना शिकवत होते. त्याच्यात मला शिकण्याची योग्यता नव्हती, एवढा लहान होतो मी. हो, लहान होतो. असा महाराज होते तिथं, असा हा योग. नंतर मग
आपेगावरून गेल्यावर गुरुवर्य सुभाष महाराज देशमुखांच्याकडे पखवाजाचं अध्ययन गुरुजींच्याकडे झालं आणि सुभाष गुरुजींच्या कृपेने आळंदीला गेलो आणि आळंदीला गेलो त्या पखवाज गुरुजीच्या कृपेमुळं गुरुजींची भेट झाली आणि मग मला पारमार्थातले अभंग कसे कळतील याची योग्यता त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आणि तो आशीर्वाद त्यांच्या पायाजवळ बसलो आणि ते थोडंसं चिंतन आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो। श्री गुरु साखरे महाराजांच्याकडं 8-10 वर्ष अध्ययन करायला मिळालं आणि त्याचा परिणाम ही डोळस दृष्टी थोडीशी अर्थदृष्टी आली, त्यातलं आपल्यापुढे चिंतन झालं। झालेली सेवा देवाचरणी समर्पित करायची। काही चुकलं असल्यास माझ्या बुद्धीचे दोष आहेत, बरोबर असेल ते मात्र श्री हरिभक्त पारायण परमपूजनीय गुरुजींचं आहे, जे गुरुवर्य कुंभार गुरुजींचं श्री गुरु साखरे महाराजांचं आहे असं गृहीत धरून आपण श्रवण करा। गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूरकरांचं आहे असं गृहीत धरून आपण श्रवण करा। झालेली सेवा ज्या गुरुवरांच्याकडं मी चिंतन केलं ना त्या सगळ्यांचं येते, त्यांचं आहे असं गृहीत धरून आपण श्रवण करा। झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करू आणि याच ठिकाणी सेवेला विराम देऊ। सगळ्यांनी श्री संत ज्ञानोबारांचं चिंतन करा। ज्ञानोबाराच्या चिंतनाने सगळे संत झाले। काय? ज्ञानोबाराच्या चिंतनाने सगळे संत झाले। जर आपण चिंतन केलं ना तर आपल्याला ज्ञानोबारा भेट द्यायला अजिबात आळस करणार नाहीत। आपण न आळस करता ज्ञानोबारांचं भजन करायचं। ज्ञानेश्वर